सर, 1 वर्ष आज पूर्ण झालेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येला, त्याबद्दल. हो, या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ते ज्या क्रूरतेनं त्या ठिकाणी मारलं गेलं त्याच्यावरती सभागृहामध्ये आम्ही आवाज उठवला. माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या काही मी 4 मागण्या केल्या होत्या त्या मागण्याही पूर्ण केल्या आणि फक्त हत्येचा नाही तर 2-3 गुन्हे खंडणी, हत्या आणि मोका एकत्रित हे सगळे गुन्हे करून हे सर्व आरोपी जे आहेत ते मोकामध्ये टाकलेले आहेत. त्याचा तपास झालेला आहे आणि तपास होऊन आत्ता माननीय न्यायालय हे चार्ज फ्रेम करण्यापर्यंत त्या ठिकाणी गेलेलं आहे. 1 वर्ष झालं तुम्ही म्हणताय की चार्ज फ्रेम करण्यापर्यंत आता न्यायालय आले. स्वतः या प्रकरणात जे वकील आहेत, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली की कोर्टाचं कामकाज इतर ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत धीम्या गतीनं चालल्यात. वर्ष उलटलं, अजून कृष्णा आंधळे गायब आहे. नेमकं काय आहे? कधीपर्यंत हे बघा, कोर्टाच्या बाबतीमध्ये मी बोलू शकत नाही. ते अभियोक्ता म्हणून त्या ठिकाणी काम करतायत आणि आम्ही त्यांची निवड जी आहे त्यांची म्हणजे निकम साहेबांची ही माझा जो ग्रामस्थ आणि संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबियांनीच केलेली होती. तर जी नाराजी कोर्टाच्या संदर्भात निकम साहेबांनी व्यक्त केली तशी नाराजी मी या ठिकाणी बोलू शकत नाही. कोर्टाच्या विरोधात मी बोलू शकत नाही. परंतु काय आहे की हे समोरचे जे आरोपी आहेत ते गडगंज संपत्तीवाले आहेत. नको तेवढा पैसा ह्या लोकांनी कमावलेला आहे. म्हणून 35 वकिलांची फौज लावणे, त्याच्यामध्ये कोर्टाची दरवेळा दिशाभूल करणे आणि माफीनामासारखा किंवा आम्हाला या ठिकाणी जामीन द्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या कृत्या त्याच्यामध्ये लढवल्या जात आहेत. परंतु पाठीमागच्या तारखेला आणि आता उद्याच्याला पण तारीख आहे, मागच्या तारखेला जे आहे ते कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी याच्यामध्ये चार्ज फ्रेमला जातोय. चार्ज फ्रेम केल्याशिवाय यांना सजा ही सुनावली जाणार नाही. कृष्णा आंधळेचं काय झालं? कृष्णा आंधळे तो फरार आहे. आता त्याच्यावरती आम्ही नाराजीच व्यक्त करतो, परंतु त्याचं काही झालं वगैरे असं काही म्हणता येणार नाही. पोलीस यंत्रणांचंही अपयश आहे. 1 वर्षामध्ये राज्य सरकारला एक आरोपी जो अतिशय गंभीर गुन्ह्यामध्ये सापडलेला आहे त्याचा शोध घेता येत काय त्याची हिस्ट्री तशी आहे. तो आंधळे जो आहे यापूर्वीच्या सुद्धा गुन्ह्यामध्ये तो सापडलेला नाही. 1-2 मला वाटतं त्याच्यावरती 307चे गुन्हे आहेत. ते त्या गावाला न जाणे किंवा आईवडिलांना कोणालाही फोन न करणे अशा प्रकारची त्याची हिस्ट्री आहे. आणि काय आहे की असे काही आरोपी हे 100% राज्य सोडून जातात. काही वेळा वेश बदलून किंवा इतरत्र कुठं एखाद्या हॉटेलमध्ये काम करणं, कुठं काय करणं असा काहीसा प्रकार त्याच्या बाबतीमध्ये असेल असं मला वाटतंय. पोलिसांनी म्हणजे पोलिसांचं नाही, हे CIDचं काम आहे. त्याच्यामध्ये तेलंग साहेब आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.